300 रुपये. रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा हमारे सब आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, हमारे सब आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, हमारे सब आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. RSP आई है, नई रोशनी आई है, RSP आई है, नई रोशनी आई है. बदल दो तक बदल दो, बेईमानों का राज बदल दो तक बदल दो. बेईमानों का. आता उमेदवारांची चाचणी करणं म्हणजे काय होतं? तर प्रभागामध्ये 4 उमेदवार असतात. हे कन्फर्म झालंय, डिसिजन फायनल आहे. कधी कधी ओपन मतदारसंघाचा उमेदवार असतो, महिला राखीव असते, कधी कधी आदिवासी राखीव असते. तर ज्यांना निवडणूक जिंकायची आहे त्यांनी आपापल्या प्रभागाचं नियोजन आतापासून करावं. आतापासून 4 उमेदवाराचं पॅनेल बनवायची तयारी करावी. हे बनवत असताना आतापासून विचार करा किंवा एक विचारात घ्या की तुमच्या सोबत स्थानिक लेवलचं कोणतं संघटन येणार आहे का ते कन्फर्म करा. येणार असेल तर त्यांचे काय उमेदवार आहेत का, ते कोणत्या ठिकाणी आहेत त्याचा विचार करा. ओबीसी उमेदवार काही ठिकाणी आहेत, कारण ओबीसी आरक्षण लागू आहे. यावेळेला लागले तर आणि वेळेला धावाधाव होईल आणि अडचण होईल. त्यामुळं आतापासून त्याचा विचार करून ठेवा, कारण 4 लोकांचं पॅनल चांगलं जमल्याशिवाय जिंकायची शक्यता नाही. येडपी तालुका पंचायतला 3 उमेदवार होतात. 3 उमेदवार सुद्धा वेगवेगळ्या समाजाचे आले. स्थानिक लेवलला सपोर्टिंग संघटने आपल्याला सत्ता संघर्ष अर्थकारण आज आपल्याला 11 संघटना तसेच झेडपी असत, महानगरपालिका असत, पंचायत समिती असत, स्थानिक स्वराज्य संस्था असत, या विविध गोष्टीवर 2 दिवसापूर्वी या ठिकाणी प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी संपन्न झालं. आज आपल्याला खरोखरच या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे प्रशिक्षण या ठिकाणी संपन्न होत आहे. खरोखर सरांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो की खरोखर तुम्ही आम्हाला 2 दिवसाच्या कमी वेळामध्ये आणि त्याची दिलगिरी व्यक्त करतो की या ठिकाणी आपल्याला कमी वेळ भेटला तरी सुद्धा तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे आम्हाला जे पाहिजे होतं ते प्रशिक्षण तुम्ही आम्हाला या ठिकाणी दिलं. मी सर्वांच्या
संघटनाच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीने मनपूर्वक तुमचे या ठिकाणी आभार मानतो. तसेच या ठिकाणी या प्रशिक्षण शिबिरासाठी आलेले पत्रकार आहेत त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. तसेच मराठवाड्यातून जेवढे कार्यकर्ते आले पदाधिकारी आले जिल्ह्याच्या वतीने मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि हा प्रशिक्षण शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न असं जाहीर करतो. आणि विशेष म्हणजे दुपारचं जेवण सध्या बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे राज्यभर या प्रशिक्षण शिबिराचा कार्यक्रम होतोय. शाहूराजाच्या जयंतीनिमित्त 25, 26, 27ला कोल्हापूरला झालं, 5, 6 जुलैला विदर्भाचं नागपूरला झालं आणि कालपासून आज म्हणजे 11 आणि 12 जुलै हे 2 दिवसाचं शिबिर मराठवाड्याच्या जिल्ह्याचं बुलढाण्यासह आज संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पार पडलं. आता पुढचं जे शिबिर आहे ते येत्या 27 तारखेला मुंबई ठाणा हे जे मोठे महानगरपालिका एरियातले आहेत त्या ठिकाणचं आहे. या शिबिराचा हेतू एकतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या बाबतीत एक अभ्यास वर्ग आयोजित करून पक्ष यंत्रणेला बळकटी देऊन आगामी निवडणुकीला BRSP चांगल्या पद्धतीनं कशी सामोरं जाईल याची तयारी पूर्व आढावा या शिबिरामध्ये होतोय. त्याशिवाय BRSP हा फक्त राजकीय पक्ष नाही, ते बहुजन समाजाच्या महापुरुषाचं एक वैचारिक आंदोलन आहे. त्या आंदोलनात BRSP महाराष्ट्रामध्ये किती योगदान देऊ शकतो त्या अनुषंगानं पक्ष यंत्रणा, कार्यकर्ते, पदाधिकारी सक्रिय व्हावेत या हेतूनं देखील या शिबिरांचं आयोजन आहे. शिबिरामध्ये काही भूमिका ठरली का कोणत्या पक्षासोबत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकीला सामोरं जाईल? महाराष्ट्रामध्ये BRSPनं सोबत कुणाला घ्यावं किंवा कुठल्या पक्षाशी सोबत करावी, निवडणुकीत युती करावी याबाबत उद्या आम्ही एक मुंबईमध्ये आंबेडकर भवन या ठिकाणी मीटिंग बोलवलेली आहे. त्या मीटिंगमध्ये काय ठरतंय हे मग तुम्हाला सांगतो, पण मीटिंग आहे एवढं मी सांगतो. ही दुसरी मीटिंग आहे आणि आमचा प्रयत्न आहे की एकंदरीत आंबेडकरी राजकारणाला जे महाराष्ट्रात आता नगण्य स्थान आहे, कुणीही त्याला दखलपात्र मानत नाही, ते दखलपात्र कसं व्हावं, आंबेडकरी राजकारण कसं मजबूत व्हावं आणि आंबेडकरी समाजातील मग तो बौद्ध असो, इतर असो, भटके विमुक्त असो, OBC असो, कुणी असो, या वर्गातल्या तरुणामध्ये या चळवळीविषयी आकर्षण निर्माण होण्याकरता या चळवळीनं राजकीय यश संपादण्याची गरज आहे. आणि लोकल बॉडी या छोट्या निवडणुका असल्यामुळं इथं काही तेवढं आर्थिक भागभांडवल किंवा राजकीय पक्षाची गुंडगिरी ही तेवढ्या प्रमाणात नसते. स्थानिक प्रश्नाच्या आधारावर ते निवडणुका चालतील. त्यामुळं या निवडणुकामध्ये आंबेडकरी चळवळीनं, राजकारणानं, समविचारी पक्षाने, मी म्हणाले की एक मीटिंग झाली, उद्या दुसरी आहे. अनेक छोट्या मोठ्या पक्ष संघटना संपर्कात आहेत, डायलॉग सुरू आहे, पण त्याचा निर्णय झाल्याशिवाय त्याच्याविषयी बोलणं योग्य नाही. म्हणून हे टाळून ते पुढच्या मुलाखतीसाठी मी राखीव ठेवतो. सर, तुमचे एवढे दौरे असतात त्या म्हणजे दौऱ्यानिमित्त तुम्ही संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करता, पण फारसं येत नाही. तुम्ही आज कार्यकर्त्यांना काय टिप्स दिली? एक तर असं की महाराष्ट्रात एकंदरीत आंबेडकरी राजकारणाची वातावरण आहे. महाराष्ट्रात आंबेडकरी राजकारणाचे नेते आहेत पण संघटना मजबूत नाहीत, नेते आहेत पण कार्यक्रम स्पष्ट नाही. त्यामुळं पक्ष संघटनातला कार्यक्रम सुनिश्चित करणं आणि त्या अनुषंगानं पक्ष संघटना कार्यान्वित करणं, ॲक्टिवेट करणं ही महाराष्ट्रात गरज आहे. नाहीतर पावसाळा आला की तेवढ्यापुरती छत्री उघडायची ही काही पक्ष संघटना नेत्यांना सवय लागली. त्याचा परिणाम म्हणून आंबेडकरी राजकारणाची दुर्गती झाली हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये दिसतं आहे. त्यापासून BRSPच्या कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी, समर्थकांनी, पदाधिकाऱ्यांनी धडा घेऊन शहाणं व्हावं हाच संदेश या शिबिराचा आहे. सर, एक दुसरा वेगळा प्रश्न असा, जल सुरक्षा विधेयक आता
त्याच्यामध्ये अधिवेशनामध्ये संमत झालं, याचा काय परिणाम होणार आहे आणि हे आवश्यक होतंच का? मी याविषयी आमच्या शिबिरामध्ये सुद्धा मार्गदर्शन केलं आहे कार्यकर्त्यांना. पक्षाची भूमिका अशी की BJPला अलीकडे नवनवीन कायदे बनवण्याचा शौक लागला आहे. मग शेतकऱ्याचे कायदे असतील या नावाचं नवीन एक इतिहास निर्माण करण्याचं काम करते की आपल्याला फौजदारी कायद्याचे जे नवीन 3 कायदे आणले त्यातून दिसलं. आता राहिला तुम्ही म्हणाला की जनसुरक्षा कानून. आपल्या भारतामध्ये जवळजवळ 28-29 राज्य आहेत. त्यातल्या 4-5 राज्यांनी हा कानून आणला आहे. त्यातलं महाराष्ट्र हे 5वं राज्य आहे. बरं, त्यातही विधिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं भाषण असं आहे की आता महाराष्ट्रातला नक्षलवाद जो पूर्वी 6 जिल्ह्यापुरता होता तो संपला आहे, तो आता 2 तालुक्यापुरता शिल्लक आहे. मग कायदा आणण्याची गरज काय होती? हा मुद्दा एक. दुसरा मुद्दा हा जर BJPनं आणलं तर त्याला शरद पवारांचा पक्ष, काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांचा पक्ष यांनी संमती का दिली याचं उत्तर या लोकांनी दिलं पाहिजे. बरं, या विधेयकावरती सभागृहामध्ये मतदान झालं पाहिजे, म्हणजे कोण समर्थक आहे आणि कोण विरोधक आहे स्पष्ट झालं असतं. विरोधी पक्ष त्या ठिकाणी कमी पडला. कमीत कमी विरोधी पक्षानं या प्रश्नावर सभात्याग तरी करायला पाहिजे होता, तोही केला नाही. म्हणजे या बिलाच्या माध्यमातून BJP आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, काँग्रेस पक्ष असेल, हे BJP सोबत गेले. त्यामुळे यांच्यामध्ये दोघांमध्ये पॉलिसी म्हणून काही फरक करण्याची गरज नाही. जरी मुख्यमंत्री म्हणाले या कायद्याचा गैरवापर होणार नाही, तरी हा कायद्याची यंत्रणा पोलीस राबवतील, खोटे गुन्हे दाखल होतील. नाहक मानव अधिकार चळवळीचे कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते, सरकारविरोधी आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांचा या कायद्याच्या माध्यमातून बळी घेतला जाईल. कारण या कायद्याअंतर्गत जामीन मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळं याच्या पूर्वीचे कायदे पर्याप्त असताना नव्या कायद्याची गरज नव्हती. तरी तो सरकारनं आणला तर त्याचा गैरवापर होणार ही लक्षात घेऊन खबरदारीचे उपाय म्हणून इथून पुढं न्यायालयानं जर एका दुसरा निर्णय महत्त्वपूर्ण दिला आणि या कायद्याची चाकोरी मर्यादित केली तर ते नागरिकांच्या हिताचं ठरेल. सर, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट सातत्याने वादात सापडले. काल त्यांचा एक पैशासोबतचा व्हिडिओ पण व्हायरल झाला. याच्याकडं तुम्ही कसं बघता? हे भाजपचं कारस्थान आहे का ते स्वतः त्याच्यामध्ये कसं करतात? नाही, भाजपात हल्ली कारस्थानी लोकांशिवाय आहे कोण? भाजपा हा भारतीय जनता पार्टी नाही, हा भारतीय भ्रष्टाचारी लोकांची पार्टी आहे. ज्यांना ईडीनं नोटिसा दिल्या, ज्यांनी CBIनं नोटिसा दिल्या, ज्यांना इन्कम टॅक्सच्या नोटिसा आल्या, ज्यांच्यावर धाडी पडल्या, ते सगळे BJPत गेले. मग BJPत गेले की आरामशीर गारीगारपणानं झोप लागते. सगळ्यांच्या नोटिसा बंद, CBI बंद, इन्कम टॅक्स बंद, ईडीची चौकशी बंद. हे अजित पवारापासून आपण अनेकांच्या बाबतीत बघतोय. मग त्याच रेशोमध्ये आपल्या औरंगाबादचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट त्याची आहे. त्यामुळं BJPला जी काही भ्रष्टाचारी पार्टी म्हणतात तर ते सगळे भ्रष्टाचारी तिथं गेलेले आहेत. त्यामुळे एकट्या संजय शिरसाटावर बोट ठेवण्याच्या ऐवजी अनेक जण आहेत, अजित पवारापासून सगळे आहेत, सगळ्यांच्यावरती बोट ठेवलं पाहिजे. संजय शिरसाटला टार्गेट करण्याचा काय विचार? मी म्हणत नाही टार्गेट केलं वगैरे काय असेल, कारण त्याचं वैयक्तिकरित्या संजय शिरसाट डिफेंड करतील. त्यांनी कायद्यासमोर करावं, कोर्टात करावं. पण टार्गेट ब्रिगेड करण्याचा माझा काही मी म्हणणार नाही की त्यांना कोणी टार्गेट केलं आहे. आणि ते जर सत्तेत आहेत तर त्यांना कोण टार्गेट करतं आहे? सत्तेत आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, तर त्यांना टार्गेट करण्याचा प्रश्न येतो कुठं? आणि त्यांची बाजू जर साफसुथरी आहे तर ते मांडतील. त्याच्यासाठी इतरांनी वकिली करण्याची गरज नाही.